नमस्कार मित्रांनो, मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। भारतीय जनता पार्टी नेहमीच कर्मचाऱ्याच्या विरोधात असून राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशा प्रकारची माहिती काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिर्डी येथे झालेल्या पेन्शन महाधिवेशन दरम्यान दिली आहे। याबाबत नाना पटोले यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेमार्फत शिर्डी येथे आयोजित पेन्शन राज्य महाअधिवेशनास उपस्थित राहून संबोधित केले। नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन पूर्ववत व्हावी या प्रमुख मागणीसाठी मागील 10 वर्ष सदर संघटना लढा देत आहे। भाजप सरकार नेहमीच कर्मचारी विरोधात राहिली आहे। काँग्रेस सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली असा अपप्रचार करणाऱ्यांना आठवण करून देतो की अटल बिहारी वाजपेयी सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली होती। देशात काँग्रेसचे शासन असणाऱ्या कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यात जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे पहिल्या कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना सुरू केली। याचप्रमाणे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये ही योजना सुरू करू अशी ग्वाही उपस्थितांना नाना पटोले यांनी दिली आहे।